देवळाली कॅम्पला बिबट्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी पिंजरा तैनात. बिबट्यांचे माहेरघर देवळाली कॅम्प शहराची नव्याने ओळख. 2 दिवसात 2 ठिकाणी पिंजरे तैनात. देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशनवाडीत पुन्हा एकदा स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी रविवारी दुपारी पिंजरा लावण्यात आला आहे. नाशिकच्या वनविभागाचे अधिकारी विजय सिंह पाटील, अशोक खांजोडे, सोमनाथ निंबेकर यांनी जुन्या स्टेशनवाडीलगत असलेल्या नाल्यामध्ये पिंजरा लावला आहे. असाच एक पिंजरा देवळालीच्या सह्याद्रीनगर लगतच्या निसाळ गावंडे मळ्यात 2 दिवसांपूर्वी लावण्यात आला आहे. सध्या देवळाली कॅम्प शहर परिसरात 2 ठिकाणी बिबट्यांना रेस्क्यू करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. यापूर्वी निसाळ गावंडे मळा, चौधरी मळा, धोंडी रोड, बांस्कूल, पंपिंग स्टेशन, विजयनगर, करंजकर मळा, राहुरी पूल, रेस्ट कॅम्प रोड, जुनी स्टेशनवाडी, रेस्ट कॅम्प रोडवरील फरचंदी बाग, कासारमळा, लॅम्ब रोड भाग, नाणेगाव, राहुरी, वडनेरगाव, पिंपळगाव बहुला भागात बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला आहे. यातील काही बिबटे रेस्क्यू करून नेण्यात आले, तर काही वनविभागाच्या हाती लागलेलेच नाहीत. त्यातीलच जुने स्टेशनवाडीतील नाल्यात 17 जानेवारीला 2 ते 3 बिबट्यांचे अस्तित्व दिसून आले होते. त्यातील एकच बिबट्या 20 जानेवारीला रेस्क्यू करून नेण्यात आला आहे. उर्वरित बिबट्यांचा वावर परिसरातच होता. त्यातील बिबट्याचे दर्शन पुन्हा स्टेशनवाडीतील रहिवाशांना झाल्याने त्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तिची दखल घेऊन वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा स्टेशनवाडी लगतच्या नाल्यात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी पिंजरा तैनात केला आहे. देवळाली परिसरातील बिबट्याच्या मुक्त संचारामुळे देवळाली कॅम्प शहराची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी नावाने केल्यास ते वावगे ठरू नये. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.